गॅसच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाला भोवळ आली। गॅससाठी उन्हात उभा राहिल्यानंतर या तरुणाला भोवळ आली। सोलापूरमधल्या कुमठा नाका परिसरात गॅस एजन्सी समोरची ही घटना आहे। अहमद रफिक शेख असं या तरुणाचं नाव आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लेमाय यांच्याकडून। विश्वभूषण, या तरुणाबाबतच्या अपडेट्स काय आहेत आणि या एजन्सी पुढे किती लांब रांग होती? सोलापूर प्रशासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही नोंदणी करा आणि तुम्हाला घरपोच गॅस हा मिळाला जाईल। मात्र या संपूर्ण प्रशासनानं राबवलेल्या योजनांचा फज्जा उडाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूरमध्ये एकीकडे 40च्या पलीकडे तापमान जात आहे आणि केवायसी करण्यासाठी महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध असतील, लहान लहान मुलं ही मोठमोठे रांगा करून या ठिकाणी थांबतात। आणि काहीच वेळापूर्वी सोलापुरातील कुमठा नाका परिसरामधील प्रेषक हे जे गॅस एजन्सी आहे त्या ठिकाणी एका तरुणाला भोवळ आली। त्याला तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार जो आहे तो आता उघड झालेला आहे। त्यामुळं इकडचे ग्राहक आणि नागरिक जे आहेत अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असताना एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी विश्वभूषण।